हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत निरंजन कदम सर. निरंजन कदम सर यांची 2019च्या राज्यसेवा परीक्षेमधून ACST म्हणजेच असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स मध्ये निवड झालेली आहे आणि सर सध्या जळगावमध्ये कार्यरत आहेत. सर आपल्या सोबत आहेत. सर, माझा प्रश्न तुम्हाला हा असेल की नेमकी पोस्ट मिळाल्यानंतरची जर्नी काय असते किंवा पोस्ट मिळाल्यानंतरची प्रक्रिया काय असते आणि एक ऍस्पायरंट ते ऑफिसर ही जर्नी नेमकी तुमची कशी होती. मित्रांनो, हा टॉपिक जो आहे सर पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत. तर सर तुम्ही आता कंटिन्यू करा. नमस्कार. पोस्ट मिळाल्यानंतर आपली जी काही प्रक्रिया असते त्याबद्दल थोडंसं बोलूयात आपण. तर पोस्ट मिळाल्यानंतर पहिली तर गोष्ट आपल्याला MPSCच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल, त्यानंतर त्यांची जॉईनिंग प्रक्रिया, ह्या प्रक्रियेचा भाग आपल्याला सामोरं जावं लागतो. त्यामध्ये मेडिकल एक महत्त्वाचा घटक असतो आणि आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत जे MPSCने इंटरव्ह्यूच्या वेळी व्हेरीफाय केलेले आहेत ते पुन्हा एकदा यशदाच्या मार्फत किंवा GAD गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयाचं ते पुन्हा एकदा व्हेरीफाय करतात आपले डॉक्युमेंट्स आणि मेडिकलसाठी आपल्याला रेफर केलं जातं. एक पद्धत अशी आहे की यशदाच्या माध्यमातून सगळी गोष्ट यशदा क्लास 1 अधिकाऱ्यांसाठी आणि वनामध्ये क्लास 2 अधिकाऱ्यांसाठी राज्यसेवेतून सिलेक्ट झालेल्या ते सगळं कोऑर्डिनेट करतात आणि मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकाच टप्प्यामध्ये म्हणजे 2 दिवसात 3 दिवसात आटोपवण्याचा साधारणतः रिवाज आहे. आणि ती प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा एकदा आपले जे काही डॉक्युमेंट्स आपण सबमिट केलेले आहेत यशदाकडे त्या डॉक्युमेंट्सचं शासन स्तरावर व्हेरिफिकेशन होतं आणि ते झाल्यानंतर मग आपली नियुक्ती किंवा जॉईनिंग ही येत असते. जॉईनिंग आल्यानंतरची प्रक्रिया तसं पाहिलं तर यशदाचं पब्लिक वनामतीचं फाउंडेशन ट्रेनिंगने सुरुवात होत असते. कधीतरी याच्यामध्ये बदल सुद्धा झालेले आहेत. म्हणजे आमच्या बॅचला सुरुवातीचा महिनाभर आम्ही डिस्ट्रिक्ट अटॅचमेंटला होतो आणि त्याच्यानंतर आमचं फाउंडेशन ट्रेनिंग सुरू झालेलं आहे. फाउंडेशन ट्रेनिंग हा पहिला टप्पा असतो. तर या CPTPच्या संपूर्ण प्रोग्राम मधला पहिला टप्पा फाउंडेशनचा असतो. तो साधारणतः 2 महिने चालतो. हा 2 महिने फाउंडेशनचा टप्पा झाल्यानंतर आपल्याला सेमिस्टर 1 ही परीक्षा द्यायची असते. CPTP मध्ये आपल्याला 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आधी मुंबई विद्यापीठाची MA डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशनची पदवी मिळायची. आता मुंबई विद्यापीठाऐवजी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स ही जी आपली पुण्यातली ख्यातनाम संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आणि यशदा किंवा वनामती यांच्या माध्यमातून एक कॉमन डिग्री आपल्याला मिळत असते. तर त्यातलं सेमिस्टर 1 फाउंडेशनच्या एंडला आपल्याला द्यायचं असतं. सो फाउंडेशन ट्रेनिंग मध्ये जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये आपली क्वालिटी जी आपण लक्ष्मीकांतांच्या पुस्तकातून वाचत असतो ती पुन्हा एकदा तिथे सुद्धा आहे. त्यानंतर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा विषय सुद्धा आपण GS2 मध्ये वाचत असतो, तो विषय आहे. काही बेसिक लॉ, CRPC, IPC आणि कायद्यातल्या बेसिक टर्म्स, त्यानंतर मॅनेजमेंट हा विषय आहे. सो हे विषयासोबतच आपण जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये येतो सो गव्हर्नमेंटचे स्वतःचे रूल्स, महाराष्ट्र नागरी सेवा नियम या अनुषंगाने नियम आणि ऑफिसची कार्यप्रणाली एक साधारण असा एक विषय. सो फाउंडेशनचे हे विषय आपल्याला शिकायचे असतात. सोबत बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करायच्या असतात, कल्चरल प्रोग्राम्स असतात. रोज सकाळी PT असते. सो PTचा सुद्धा आनंद घ्यायचा असतो. त्यानंतर ट्रेक असतात, छोटे छोटे टूर असतात, व्हिजिट असतात, फील्ड व्हिजिट. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ऍक्शन पॅक्ड असतं. खूप सारं त्याच्यामध्ये 2 महिन्यामध्ये गोष्टी तुम्ही करत असतात, नव्या गोष्टी शिकत असतात. खूप अधिकाऱ्यांना भेटत असतात. यशदा वनामती त्यांच्याकडे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना आपल्याला भेटण्यासाठी म्हणून बोलवत असते. सो या सगळ्या गोष्टी फाउंडेशन ट्रेनिंगला होतात. आणि फाउंडेशन ट्रेनिंगचं वैशिष्ट्य असं की सर्व केडरचे अधिकारी एकत्र ट्रेनिंग घेत असतात. म्हणजे एकाच लेक्चर हॉलमध्ये असतात, त्यांचे ग्रुप कॉमन केले जातात आणि त्यानंतर म्हणजे एकदा फाउंडेशन ट्रेनिंग त्याच्यानंतरचा जो टप्पा असतो आपला तो
टेक्निकल ट्रेनिंगचं, तांत्रिक प्रशिक्षणाचं असतं. तर तांत्रिक प्रशिक्षण मात्र त्या त्या केडर वाईज आपल्याला दिलं जात असतं. त्यानुसार क्लासरूमची रचना असते. तसेच इन्स्टिट्यूट ज्या आहेत टेक्निकल ट्रेनिंगच्या, त्या सुद्धा काही केडरसाठी सेपरेट आहेत. जसं की पदांमध्ये उपाधीक्षक भूमी अभिलेख यांचं जे ट्रेनिंग आहे ते छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये होतं. किंवा सीओ ही पद आहे, मुख्याधिकारी वर्ग 1 आणि वर्ग 2, या दोन्ही या केडर्सचं प्रशिक्षण हे वनामतीमध्ये होत असतं. डेप्युटी कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील, त्यांचं ट्रेनिंग बऱ्यापैकी वेळा यशोदामध्येच होत असतं. कधीतरी संख्या मोठी असेल तर नायब तहसीलदारांचं वनामतीमध्ये आणि बाकी तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टरांचं यशोदामध्ये, एसी एसटींचं यशोदामध्ये होतं. असं केडर वाईज त्याच्यामध्ये आपल्याला वैविध्य पाहायला मिळतं. त्या प्रशिक्षणात काय असतं तर आपण ज्या पदावर सिलेक्टेड आहोत त्या पदाच्या अनुषंगाने तुमच्या कामासाठी आवश्यक काय आहे. जसं की मी एसी एसटी या पदावर सिलेक्टेड आहे तर मला जीएसटी कायदा, व्हॅट कायदा हे खूप डिटेलमध्ये शिकवले जातात 2 महिन्यांच्या काळामध्ये. ते शिकवण्यासाठी त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला उपलब्ध होत असतात. आपल्या क्षेत्रातील अधिकारी जे आपले वरिष्ठ असतात, कार्यालयीन वरिष्ठ असतात, ते शिकवायला येतात. सोबतच आम्ही एसी एसटी आहोत तर आमच्यासाठी सीए लोक शिकवायला येतात, काही ऍडव्होकेट शिकवायला येतात. एखाद्या दुसऱ्या पदावर जसं की बीडीओ या पदासाठी, तर बीडीओ या पदासाठी सुद्धा काही पंचायत राज इन्स्टिट्यूट्स मध्ये ज्यांचं मोठं कार्य आहे अशा लोकांना सुद्धा बोलवल्या जात असतं. म्हणजे नॉट ओन्ली ऑफिसर्स, पण बाहेरचे लोक सुद्धा त्या ठिकाणी शिकवायला आपल्याला येत असतात. या दरम्यान सुद्धा फील्ड व्हिजिट असतात, तुमच्या पदाच्या अनुषंगाने असतात. जसं की कोणी असिस्टंट लेबर कमिशनर असेल तर त्यांची एखाद्या फॅक्टरीला व्हिजिट असेल, एसी एसटी असतील तर त्यांची एखाद्या कंपनीला व्हिजिट असेल, एखाद्या फर्मला व्हिजिट असेल, डेप्युटी कलेक्टर असतील तर त्यांची एखाद्या पेट्रोल पंपला व्हिजिट असू शकते, एखाद्या शासकीय गोदामांना व्हिजिट असू शकते, प्रांत ऑफिसला सो हे वैविध्य हे जपलं जातं. व्हिजिट्स असतात आणि पुन्हा एकदा ऍक्शन बॅक्ड ट्रेनिंग तिथे सुद्धा असतं, कारण पुन्हा यशोदामध्ये पीटीची व्यवस्था आपल्यासाठी त्याही काळामध्ये केलेली आहे. म्हणजे हे आवर्जून पीटीचं जे काही सांगतो आहे तर त्याची मजा तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळेल. ते सकाळी उठायचं असतं, जे आपण नेहमी टाळत आलो आहे अभ्यासाच्या काळातही. सकाळी उठून अभ्यास हे फारसं आपल्याकडून होत नाही, परंतु तिथे आपल्याला करायला सो ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ट्रेनिंग मध्ये होत असतात, टेक्निकल ट्रेनिंग मध्ये. एकदा का टेक्निकल ट्रेनिंग संपलं की मग आपला पुढचा टप्पा सुरू. तर टेक्निकल प्रशिक्षणाचा टप्पा संपल्यानंतर आपल्याला कंपल्सरी अटॅचमेंट्स या सगळ्या शेड्यूल मध्ये दिलेल्या आहेत, अनिवार्य संलग्नता. त्याच्यामध्ये एक विलेज अटॅचमेंट येते, त्यानंतर ट्रायबल अटॅचमेंट येते, त्यानंतर MRA नावाची एक मोरल रिआर्मामेंट अटॅचमेंट अशी एक अटॅचमेंट आहे. आणि एक अटॅचमेंट आपल्याला NDRF सोबत आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात. आणि ह्या सगळ्या अटॅचमेंट कंपल्सरी असतात, म्हणून त्याचं नावच त्यांनी कंपल्सरी अटॅचमेंट ठेवलं. सोबतच एक इंटरेस्टिंग अटॅचमेंट म्हणजे मिलिटरी अटॅचमेंट असते. आपण 8 दिवस पूर्ण वेळ मिलिटरी कॅम्प मध्ये राहत असतो, छावणी परिसरामध्ये आपण राहत असतो. तिथे मिलिटरीचे जे काही ट्रेनिंग होतं त्या प्रकारचंच ट्रेनिंग आपल्याला मिळत असतं. अगदी युनिफॉर्म सुद्धा मिळतात, फायरिंग करण्याचा सुद्धा अनुभव आपल्याला उपलब्ध करून दिला जात असतो. विलेज अटॅचमेंट मध्ये आपण प्रत्यक्ष गावामध्ये राहण्याचा अनुभव घेत असतो. आपल्यातले बहुतांश जण ग्रामीण भागातूनच बिलॉंग करतात, येतात, परंतु जे लोक ग्रामीण भागातून येतही नसतील त्यांना सुद्धा तो अनुभव मिळाला पाहिजे असा त्याच्यामध्ये उद्देश असतो. ट्रायबल विलेज अटॅचमेंट असतो. त्या ठिकाणी आपण पेसा कायद्याच्या संदर्भातलं ऍक्च्युअल ग्राउंडवरचं इम्प्लिमेंटेशन पाहण्याची आपल्याला संधी मिळत असते. मोरल रिआर्मामेंट अटॅचमेंट जी आहे ती ज्याच्या मार्फतची होते ती पाचगणी येथे होते आणि खूप चांगल्या परिसरामध्ये आपल्याला नैतिक मूल्यांवर मार्गदर्शन मिळत असतं. सोबतच वनामतीचं जे काही MRA ची अटॅचमेंट होते
की सेवाग्राम आश्रमामध्ये तो सुद्धा एक चांगला साठी उपलब्ध करून दिला जात असतो. आणि ह्याच्या नंतर पुढचा टप्पा जो असतो आपला तो टूरचा असतो. आपले महाराष्ट्र अभ्यास दौरा आणि दिल्ली व्हिजिट असे 2 टूर आयोजित केले जातात. आणि तो सुद्धा एक खूप चांगला अनुभव असतो. महाराष्ट्र अभ्यास दौरा वेगवेगळ्या गटामध्ये आपल्याला पाठवलं जात असतं. साधारणतः आठवडाभर आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या परिसराला भेट देत असतो. कुणाचा गट विदर्भातल्या अटॅचमेंटला जाऊ शकतो, विदर्भ मराठवाड्यातल्या, कुणाचा गट कोकण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये जाऊ शकतो, कुणाचा गट उत्तर महाराष्ट्र भागामध्ये जाऊ शकतो. आणि त्या परिसरातले वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काही महत्वाची स्थळं आहेत तिथे आपण भेट देत असतो, समजून घेत असतो. माझा वैयक्तिक जो अभ्यास दौरा महाराष्ट्र दौऱ्याच्या अंतर्गत झालाय तो विदर्भातल्या अमरावती, वर्धा, चंद्रपूर या भागामध्ये झालाय. आणि त्यात वेगवेगळे जे काही संस्था आहेत जसं की आनंदवन असेल, जसं की पापळकर बाबांचा अमरावती जिल्ह्यातील आश्रम असेल, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्या एरवी आपण पाहिल्या नसतील. तसेच आम्ही मेळघाटामध्ये जंगल सफारीचा सुद्धा अनुभव त्या दरम्यान घेऊ शकतो. दिल्लीमध्ये असताना आपण संसद भवन असेल, त्यानंतर लाल किल्ला असेल यांना भेट देत असतो. वेगवेगळे म्युझियम असतात. IIPA नावाची संस्था जी आपण GS2 मध्ये अभ्यासत असतो तिथे आपला मुक्काम असतो. तिथे आपली राहण्याची सोय केलेली असते. महाराष्ट्र सदन असेल तिथे आपल्याला राहता येतं. सो हे सगळे टप्पे आपल्याला हे या अनिवार्य संलग्नतेच्या दरम्यान पार पाडतात. कंपल्सरी अटॅचमेंटचा टप्पा संपल्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट अटॅचमेंटसाठी जायचं असतं. डिस्ट्रिक्ट अटॅचमेंटसाठी आपल्याला एक जिल्हा दिला जात असतो. तो एक CPDPचा GR आहे, त्यानुसार आपल्याला जिल्हा वाटप होत असतं. शक्यतो आपल्या शेजारच्या महसुली विभागामधला जिल्हा आपल्याला दिला जातो किंवा त्याच्या व्यतिरिक्तही दिला जाऊ शकतो. DYSP यांचं जे ट्रेनिंग असतं त्यामध्ये यात काही चेंजेस आहेत. त्यांचं टेक्निकल ट्रेनिंग हे कंपल्सरी अटॅचमेंट झाल्यानंतर MPA नाशिक येथे होत असतं आणि ते वर्षभर चालतं. त्यामुळे त्यांचं जे काही डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट आहे ती या दरम्यान होत नसते. त्यांना MPAचं ट्रेनिंग झाल्यानंतर डायरेक्ट पोस्टिंग दिल्या जात असतं. सो डिस्ट्रिक्ट अटॅचमेंटमध्ये नेमकं आपण काय करतो तर त्याच्यामध्ये 2 टप्पे आहेत. 3 टप्पे खरं पाहिलं तर आहेत. पहिला टप्पा असतो डिस्ट्रिक्ट अटॅचमेंटमध्ये आपण आपल्या आणि इतर काही विभागाशी आठवडाभर, 2 दिवस, 3 दिवस अशा पद्धतीने संलग्न असतो. म्हणजे त्या डिपार्टमेंटचं किंवा पदाचं काम कसं चालतं, वेगवेगळ्या पोस्टचे रोल काय असतात, यानुसार आपल्याला शिकायची संधी मिळत असते. जसं की आमचं ACSTचं जे काही डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट आहे त्याच्यामध्ये आमच्याच विभागातले वेगवेगळे डेस्क, वेगवेगळे डिव्हिजन्स, वेगवेगळी पदं जसं की टॅक्स असिस्टंट पद असेल, SDI हे पद असेल, असिस्टंट कमिशनर, STO, डेप्युटी कमिशनर, जॉईंट कमिशनर, हे सगळ्या पदांवरची लोक नेमकं काय काम करतात हे समजून घेता येतं प्रत्यक्ष त्या अधिकाऱ्यांसोबत राहून. सोबतच आम्हाला महसूल विभागाशी जे काही संबंध येतो त्यासाठी 1-2 दिवस महसूल विभागासोबत, 1-2 दिवस पोलीस विभागासोबत असंही प्रशिक्षण आम्हाला दिलं जातं. एक्साईज विभागासोबतचं प्रशिक्षण दिलं जातं. सो हे 2-3 दिवसांचे अटॅचमेंट शेड्यूल असतात. पदानुसार बदलतात. जसं की कक्ष अधिकारी हे जर पद आहे तर ह्यांचं काम मंत्रालयातच त्यांचं काम चालत असतं, तरी सुद्धा त्यांना डिस्ट्रिक्ट अटॅचमेंटमध्ये एक जिल्हा दिला जातो. पद्धत अशी आहे की साधारणतः त्यांचा स्वतःचा जिल्हा दिल्याची पद्धत आहे आणि त्यामध्ये त्यांना सगळे विभाग शासनाचे त्या विभागांसोबत 2 दिवस 3 दिवस जाऊन तिथे त्यांचं काम समजून घ्यायचं असतं, शिकायचं असतं. सो हा एक टप्पा असतो. ह्या टप्प्यानंतर आपल्याला पहिला चार्ज दिला जातो. तो साधारणतः आपलं जे पद आहे त्याच्या 1 डाऊन म्हणजे 1 पद 1 स्तर खाली अशा पद्धतीच्या पदावर आपल्याला चार्ज दिला जातो, ज्यामध्ये
उदाहरण पाहायचं असेल तर तहसीलदार या पदावर सिलेक्टेड व्यक्तीला नायब तहसीलदार या पदावर 6 महिने साधारणतः काम करायचं असतं. SC/ST असेल तर STO या पदावर 6 महिने काम करावं लागेल. BDO असाल तर ABDO या पदावर काम करावं लागेल. उपशिक्षणाधिकारी असाल तर त्यामध्ये कदाचित शिक्षक, केंद्र प्रमुख या पदांवर सुद्धा काम करावं लागेल. आणि हा 6 महिन्यांचा टप्पा झाल्यानंतर मग आपल्याला समस्तर म्हणजे आपण ज्या पदावर सिलेक्टेड आहोत त्याच पदाचा चार्ज दिला जातो. तो उर्वरित कालावधीसाठी असतो. साधारणतः 4 महिने आपण यशोदा वनामती या इन्स्टिट्यूट्समध्ये असतो, 2 महिने आपण कंपल्सरी अटॅचमेंट्समध्ये असतो आणि जवळजवळ 6 महिने आपण 1 डाऊन अशा चार्जवर असतो. आणि मग पुढचं साधारणतः 1 वर्ष याच्यामध्ये पदानुसार मागे पुढे होत असतं. साधारणतः 1 वर्ष आपण आपल्याच स्तरावरच्या पदावर काम करत असतो. आता याच्यामध्ये तुमचं जे लोकेशन आहे तेही बऱ्याचदा बदलत असतं. जो डिस्ट्रिक्ट अटॅचमेंटला जिल्हा दिला होता तो तुम्हाला तिथे वॅकन्सी नसतील तर जिल्हा बदलूनही दिला जात असतो. जसं की मी स्वतः जो माझा अनुभव आहे, डिस्ट्रिक्ट अटॅचमेंटसाठी नाशिक हा जिल्हा मिळाला होता. त्यानंतर STO पदं तिथे रिक्त नव्हती, त्यामुळे मला नागपूर येथे STOचा चार्ज कंप्लीट करायचा होता. त्यानंतर असिस्टंट कमिशनरचं पद तिथे रिक्त नव्हतं, त्यामुळे मला जळगाव येथे ते पद देण्यात आलं. सो असे बदल आपल्याला या काळामध्ये होत असतात. लाईफ ऑन व्हील्सचा अनुभव आपल्याला या सगळ्या 2 वर्षाच्या काळामध्ये येत असतो. राईट फ्रॉम फाउंडेशन तिथून पासून आपण जे फिरत असतो ते अगदी पोस्टिंगपर्यंत म्हणजे 2 वर्षाचा पूर्ण काळ होईपर्यंत आपल्याला खूप फिरावं लागतं. खूप वेळ आपले लोकेशन बदलत असतात. त्यामुळे जी आपली रिजिडिटी आहे, जे आपण मला असंच पाहिजे तसंच पाहिजे, ही जी रिजिडिटी आहे ती तुटत असते. ती तुटलीही पाहिजे, कारण पुढच्या काळामध्ये आपल्या बदल्या ह्या आपल्या आयुष्याचा भाग असतो. आपण म्हणतो हा जॉब परमनंट असतो. बरोबर, हा जॉब परमनंट असतो, परंतु लोकेशन परमनंट नसतं. बदली हा अनिवार्य भाग सरकारी नोकरीमध्ये असतो. कदाचित त्याचंच प्रशिक्षण आपल्याला या 2 वर्षात सुद्धा मिळत असतं. सो ही अशी खूप इंटरेस्टिंग जर्नी असते 2 वर्षाची. त्याच्यानंतर आपलं पोस्टिंग होतं, रेग्युलर पोस्टिंग, नियमित पदस्थापना आपली होते आणि मग आपल्याला 3 वर्षाचा कार्यकाळ दिलेल्या ठिकाणी त्याच्यामध्ये महसुली विभाग वाटपाचा सुद्धा काही पदांसाठी बहुतांश पदांसाठी खरं तर महसुली विभाग वाटप केलं जात असतं. आपल्याला एखादा महसुली विभागामध्ये पोस्टिंग केल्यानंतर 3 वर्ष तिथे सेवा अनिवार्य असतं. काही पदांसाठी तो GR लागू नाही, जसं की SC/ST पदासाठी महसुली विभाग वाटपाचा GR हा लागू नसतो. त्यांना बहुतांशी वेळा मुंबई या ठिकाणी त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही ठिकाणी. सर, माझ्याप्रमाणेच बऱ्याच मुलांना क्युरिओसिटी असते की नेमकं एक क्लास 1 अधिकारी जेव्हा आपण राज्यसेवेतून बनतो तर त्यावेळेस आपल्याला ट्रेनिंग पिरियडमध्ये सॅलरी मिळते का, आणि ती मिळते तर ती किती मिळते, तसेच सॅलरी तुमची ग्रॅज्युअली कशी इन्क्रीज होत जाते. तसेच सर, बऱ्याच मुलांचा क्वेश्चन आहे की नेमकं सुट्यांचं कसं असतं. म्हणजे एक गव्हर्नमेंट सर्वंट जर म्हटला तर सुट्यांबाबत बऱ्याच जणांना प्रश्न असतात, तर ते तुम्ही कव्हर करा. येस, नक्कीच ही क्युरिओसिटी प्रत्येकालाच असते. तर सॅलरीचं बघायला गेलं तर आपल्याला डे 1 पासून आपण ज्या पदावर सिलेक्टेड आहोत त्या पदाची पूर्ण सॅलरी मिळत असते. अर्थात तुम्हाला ती सॅलरी ॲक्च्युअली तुमच्या अकाउंटला येण्यासाठी एक काळ जातो, कारण बरीच प्रक्रिया असते. आपण शासकीय नोकरीमध्ये नवीन असाल तर आपले वेगवेगळे अकाउंट एक NPSचं म्हणजे आपलं जे पेन्शन स्कीम आहे त्याचं अकाउंट जनरेट करावं लागतं. सेवार्थ ID म्हणून असतो. तांत्रिक गोष्टी आहेत. एक 2-3 महिन्यांचा 4 महिन्यांचा कालावधी याच्यामध्ये जाऊ शकतो, परंतु सॅलरी मात्र आपली डे 1 पासून मिळत असते. ती पूर्णतः म्हणजे 2-3 महिने लागले तर 2-3 महिन्यांची सॅलरी एकत्रित तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते आणि तिथून पुढे ती सॅलरी रेग्युलर होत असते. किती असते तर आपल्याला वेतन स्तर दिलेले आहेत. आपण जर MPSCने दिलेली SOE नावाची डॉक्युमेंट तुम्ही पाहिली असेल, स्कीम ऑफ एक्झामिनेशन नावाची डॉक्युमेंट आहे, परीक्षा योजना, त्याच्यामध्ये किंवा जाहिरातीमध्ये सुद्धा वेतन स्तर दिलेले आहेत. जसं की उपजिल्हाधिकारी या पदासाठी वेतन स्तर हा S20 असा वेतन स्तर आहे आणि त्याचं बेसिक 56,100 रुपये आहे. सेम डेप्युटी कलेक्टरचं जसं वेतन स्तर आहे तेच वेतन स्तर DYSP या पदासाठी आहे.
डेप्टी सीओ पब्लिक बीडीओ हे जे पद आहे त्यासाठीही तेच वेतन स्तर आहे. SC/ST या पदासाठीही तेच वेतन स्तर आहे. क्लास 1च्या काही पदांसाठीचं वेतन स्तर याच्यापेक्षा थोडंसं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 1000 रुपयाचा बेसिकचा फरक असा आहे. मग हे बेसिक म्हणजे एवढीच सॅलरी मिळते का? तर नाही. हे वेतन स्तर आहे, बेसिक आहे 54,100 हे तुमचं मूळ वेतन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर महागाई भत्ता मिळत असतो. तो वेळोवेळी शासन डिक्लेअर करत असतं किती मिळणार. सध्या 46% बेसिकच्या इतका महागाई भत्ता त्याच्यामध्ये ॲड होत असतो. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या लोकेशन वाईज तुम्हाला घर भाडे भत्ता उपलब्ध करून दिला जात असतो. अर्थात तुम्हाला जर शासकीय घर मिळत असेल तर त्या ठिकाणी घरभाडे भत्ता मिळत नाही, परंतु इतर वेळी घरभाडे भत्ता तुम्हाला मिळत असतो. तो तुमच्या लोकेशनवर डिपेंड असतो. तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी असाल तर तो 27% आहे. आपण एखाद्या रिजनल झोनल प्लेसला असू, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल तर त्या ठिकाणी साधारणतः 18% तो असणार आहे. आणि बाकीचे जे काही जिल्हा प्लेस आहेत, तालुका प्लेस आहेत, घरभाडे भत्ता असतो. आणि याच्या व्यतिरिक्त प्रवास भत्ता म्हणून लमसम अमाऊंट आपल्याला मिळत असते. आणि याच्या व्यतिरिक्त एक छोटेसे 1-2 अलाउन्सेस आपल्याला मिळत असतात. तो साधारण एक नंबर तुम्हाला हवा असेल तर असं आपण म्हणू शकतो की वर्ग 1 पदावरील अधिकाऱ्याला तालुका स्तरावर एक 70,000च्या आसपास त्या खात्यामध्ये पेमेंट येतं. अर्थात त्याच्यावर टॅक्स लागत असतो. तो आपला टॅक्स कटूनच आपल्याला सॅलरी मिळत असते. आणि जर तुम्ही शहरांमध्ये असाल, मोठ्या शहरांमध्ये तर ती सॅलरी 80,000 85,000 सुद्धा येऊ शकते. पुन्हा त्याच्यावर कर आकारला जात असतो. हे साधारण सॅलरीबद्दल आहे. आणि तुम्ही दुसरं एक सुट्ट्यांबद्दलही बोलला होता. तर सुट्ट्या ह्या अनुदान असतात का किंवा मिळत असतात तर आपल्याला CPTPच्या GR नुसार सुट्ट्या उपलब्ध नसतात. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी त्याच्यामध्ये सहभाग घेणं गरजेचं असतं. CL म्हणजे नैमित्तिक रजा मिळत असतात. त्या वर्षाकाठी 8 आपल्याला उपलब्ध होतात, त्या मिळतात. त्याच्या व्यतिरिक्तच्या सुट्ट्या ह्या CPTPमध्ये मिळत नाहीत या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये. सो सुट्ट्यांचा नक्कीच प्रॉब्लेम असतो. वैद्यकीय काही अडचणी निर्माण झाल्या तर शासन स्तरावर त्याच्यावर आपल्याला मिळू शकतात, परंतु याच्या व्यतिरिक्त सुट्ट्या घ्यावं. तर येस, मला वाटतं आपली जी काही क्युरिओसिटी असते ट्रेनिंगच्या बाबतीत ती मी ॲड्रेस करू शकलो आहे या सगळ्या संवादाच्या माध्यमातून. आणि मी या संवादाच्या शेवटी एवढं सांगू इच्छितो की ट्रेनिंगचा कालावधी खूप सुंदर असतो आणि खूप आपल्याला खूप काही शिकवणारा असतो. आयुष्यभराची आठवण म्हणून आपल्याला लक्षात राहतो. आणि महत्त्वाचे हे आहे की आपण सिलेक्ट झालो पाहिजे, तर ह्या सगळ्या संधी आपल्याला उपलब्ध होत असतात. सो तुमचं सिलेक्शन व्हावं, तुम्ही सुद्धा CPTPच्या या सगळ्या प्रक्रियेचा भाग व्हावं. आणि जेव्हा तुम्ही सर्व्हिसमध्ये याल तेव्हा आपण सगळे ह्यावर गप्पा मारू शकतो. येस, सो सर्वांना या सगळ्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही यशस्वी व्हावं यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आयुष्याच्या वाटेवर प्रत्येक प्रवास कुठेतरी संपतो आणि नवा प्रवास सुरू होतो. कुठे पोहोचायचं होतं आणि कुठे पोहोचलो आहोत याचा हिशोब मात्र कधीच लागत नसतो. मुळात असा हिशोब करायचाच नसतो. आकड्यांमध्ये नसतं मोजता येत सगळंच, तरीही आकडेमोडीचा मोह मात्र टाळता येत नाही. असो, आज एक टप्पा संपला, उद्या नवे पर्व सुरू.